जयश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे गरगट्याची भाजी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे पालक, चुका, मेथी, कोथिंबीर, शेपू, हिरवी मिरची, टोमॅटो, मूग, चण्याची डाळ, शेंगदाणे, तुरीची डाळ, हळदी, लसूण, मीठ हे सगळं आपण अर्धी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। ह्या भाज्या मी सगळ्या चिरून घेत आहे। शेपूची भाजी आहे, मेथीची भाजी पण चिरून घेत आहे, पालक पण छानसे चिरून घेत आहे। तुम्ही पण सगळ्या भाज्या धुवून ठेवायच्या आणि छानसे चिरून घ्यायच्या अशा भाज्या सगळ्या। चुका पण छान असं चिरून घ्यायचं आपल्याला। मिरची पण चिरून घेत आहे, बारीकशी अशी चिरून घ्यायची आपल्याला। टोमॅटो चिरून घेत आहे। ही डाळ आपण धुवून घेतलेली आहे। आता हे आपण कुकरमध्ये टाकणार आहोत। हे आपण आता हे भाज्या धुवून घेतलेल्या कुकरमध्ये टाकणार आहोत। या सगळ्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत। आपण सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत। आता हिरवी मिरची टाकायची याच्यामध्ये शिजायला, टोमॅटो टाकायचा आहे याच्यामध्ये, पण मीठ टाकणार आहोत भाजी शिजताना, चमचा हळदी टाकणार आहे याच्यामध्ये। याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकत आहोत आपण, हे बघा। आता आपण हे कुकरचं झाकण लावून देणार आहोत। आता 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्याला। ह्याला डाळ पण शिजेल। शेंगदाणे उकडत ठेवलेले आहेत आपण, हे शेंगदाणे आपले छान उकडून शिजतील। लसूण आपण ठेचून घेत आहोत फोडणीसाठी। शिजलेले आहे हे कुकर उघडून बघितलेले। फोडणीची तयारी करत आहे। तेल टाकून घेते याच्यात मी। कढीपत्ता आता आपण शेंगदाणे टाकून घेत आहोत। आता आपण हे गरगट्याची भाजी शिजलेली आहे। आता आपण याच्यात टाकून घेत आहोत। आपण 1 ग्लास पाणी टाकून घेत आहोत। त्याच्यात आपण पाणी ॲड करूया थोडंसं। छानशी उकळी आलेली आहे। आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला। छानशी गरगट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की बनवून बघा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली तुमची भाजी। सबस्क्राईब करा आणि लाईक करा।